छान डॉगी साहेबमध्ये बसले. त्याच्यावर एक किस्सा आठवला, सांगते काय ते. पिल्लू मस्त तयार झाले. यांना देऊ केला मी साबुदाणा वडा. आज होता उपवास. तर वड्याला यायचं होतं बाहेरच, पण मला नव्हतं काढायचं त्याला लगेच बाहेर. फायनली तो आला आणि त्यानंतर मी सगळं आवरलं. संध्याकाळच्या टायमिंगला एक 4-5 वाजता कपडे इस्त्री करून घेतले. टाईमपास करत होते. म्हटलं आम्हाला बाहेरच जायचं तर कपडे इस्त्री करून घ्यावेत आणि बॅग हळूहळू भरायला घ्यावी, कारण की कसं परत जायच्या वेळेस खूप घाई होईल. त्यानंतर मी घर क्लीन केलं, झाडू वगैरे काढून घेतला. पिल्लांनी खूप सारा पसारा केला होता, त्यामध्ये मी क्लिनिंग करत होते तर पिल्लू खाली सायकलिंग खेळायला गेले होते. त्यानंतर मी पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये मला जायचं होतं, सो तिथे गेले. तिथून घरी येतच मला मरवडीताई भेटायला आल्या. त्यांनी काय दिलं नक्की बघा. माझ्यासाठी रेवड्या घेऊन आलेल्या आहेत पोमगावच्या. वाव, थँक्यू सो मच. बँगलोरची चॉकलेट. हा पिल्लू मला चॉकलेट दिले. थँक्यू सो मच. बाय. नंतर यांचा अभ्यास असा घेतला. हिचं नाव आहे परी. तू नको येऊ आमच्या घरी, कारण दिवाळीत तू चालली होती आमच्या घरी. तर आता हे डॉगी दिवाळीत आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेस घरात येऊन बसलं होतं का, आता फटाक्याच्या आवाजामुळे इतकं घाबरलं होतं की ते घराच्या बाहेरच पडत होतं. असा काही दिवस